तर आज आपण चाललो आहे मलकापूरहून यायला 2 दिवस बी नाही झाले. ऋषा म्हणे की मलकापूरले चाललं. असं फिरत जर राहिलं घरचे काही घरात राहून नाही देतात. आणि आडोळ मध्ये आल्यावर दिसली आपल्याला आपली लाईनी गँग. आणि बंद्याच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहून तर मी बी खुश झालो. बंद्याला खैसून मग निघलो मलकापूर जायसाठी. मग आलो आम्ही मांडव्यामध्ये. मांडवा 0 किलोमीटर. एवढा पाहिलं आपल्या गाडीला लागली ताण. मग टाकला आम्ही ना गाडीमध्ये इंधन. मग गाडीमध्ये इंधन गिंधन टाकल्यावर मग आपल्या रस्त्याने दिसले ढगाळ वातावरण. ऋषाल म्हटलं हे पाणी आपला बजेट करू शकते म्हटलं रस्त्यानं. आणि कुऱ्याच्या अंधरे गाडी टाकल्यावर ऋषा म्हणे आपल्या गाडीमध्ये इंधन टाकणार. हे ऐकल्यावर म्हटलं या विषयावर काय बोलू मी आता. पहिलेच म्हटलं गावाच्या बाहेरून घेता गाडी मग पेट्रोल टाकून म्हटलं इकडे गेलो असतो. गाडीमध्ये इंधन गिंधन टाकल्यावर दिसला आपल्या रस्त्यानं हा गडी. शाळेमधून घरी पायदल जवळ आलता गडी. म्हटलं चाल आपल्या गाडीवर. कारण की ऋषान मी शाळेत जाताना गाडीवाल्याला हात दिला तरी नाही थांबत जात जाय. आता थोडा जास्तच गंभीर विषय होता. गडाला त्या मंजिलवर सोडल्यावर मग आलो आम्ही धुपेश्वर मध्ये. अडी दिसल तर आपल्याला दीपा दादा म्हणे की कुठे चालले. म्हटलं मलकापूरले काम आहे. म्हटलं आलोच मलकापूरहून. धुपेश्वरवर आला. ऋषाल म्हटलं शाटी बांधून घेऊ. इकडे माझी शाटी बांधणे झाली तरी गाडी शाटी बांधणं चालू होती. शाटी गिटे बांधला. ऋषाल म्हटलं आता चांगली रफ चालते. म्हटलं गाडी कुठेच थांबू नको देऊ. मग आलो मलकापूरमध्ये अंतरून गाडी टाकली तर आज बाजार होता. आमचा ड्रायव्हरच खतरनाक आहे ना. अडचण नाही तर अडचण मधून नेते गाडी. मग आलो ऋषा मामाचं कागदपत्र द्यासाठी. बंदे कागदपत्र पाहिल्यावर म्हणे आता काही वांधा नाही. मग कागदपत्र दिल्यावर मग चाललो आम्ही घरी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग पण. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.